तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये। तर मी सकाळ सकाळ म्हणे आंघोळ करून डोक्याला तेल लावून भांग पाडून आपण आज शेतात जाणार आहे। रोजाने 300 रुपये रोजाने शेतात जाणार आहे आणि बघू आपल्याला शेतात काय काय काम असतं, किती काम असतं। तर ते आता मी डबा बांधून चाललो डायरेक्ट शेताकडे निघताना मग मी बघितलं की बापरे आज तर बेकारच वातावरण आहे। वातावरण म्हणजे इथला बदलाव आला की डायरेक्ट अचानक ऊन पडून गेलो। मग मी पुष्पराज सारखी स्टाईल मारायला लागलो आणि आपल्याला काकांन त्यांच्या शेतात आहे ना बुणके गोळा करायचं काम होतं, त्यामुळे एकदम निवांत चालू होतं आणि इतका हसू येत होतं की बापरे म्हणतं मिरचीमध्ये कांद्यामध्ये झेंडूच्या फुल्यामध्ये निंबू, बापरे म्हणतंय असं कसं शेत केलेलं आहे काकांन त्यांनी। मग तुम्हाला दाखवतो मी कसं शेत केलेलं तर डायरेक्ट चला। आणि एक गोष्ट सांगायचीच राहून गेली की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। आणि आपण फायनली इकडं शेताकडे पोहोचलो तर पहा किती भारी मिरची लावलेली आहे। तुम्हाला एक झक्कास असा डेमो दाखवतो बघा। कांदे पण आहे, निंबू पण आहे, मिरची पण आहे, झेंडूचं फुलं आहे, सर्व एकदम भारी लावलेलं आहे। आणि कोणाला रोप लागणार असेल तर कॉन्टॅक्टमध्ये किंवा कमेंटमध्ये सांगा। आणि फायनली हे बघा मिरचीचा किती भारी मिरची लागलेली, ही थोडी खराब आहे, तिकडे एक नंबर डायरेक्ट मिरची आहे। आणि मिरची तोडून पाहिली तर तुटून गेली, बापरे काका बघतील तर बोलतील मी डायरेक्ट वरती ठेवून दिली आणि इकडे पळून आलो। इकडे आलो तर डायरेक्ट बघा झेंडूचे फुलं किती छान होते, एकदम भारी वास येत होतो डायरेक्ट। मी तर डायरेक्ट ओ सपनों के यादों में रह गया। अरे बापरे म्हटलं चला अरे काकांना आपले भुनका उचल नाही भुनका उचलायला लागलो। मग घर भुनके उचलो ना आपल्याला आता गाडं पण भरायचं, तर मग गाडं भरण्यासाठी पहिले आपण टोमं भरून घेतलं आणि टोमं उचलायची इतकी भारी आयडिया ना, पाहून घ्या तुम्ही डायरेक्ट एक नंबर टोमं उचलतो मी। उचलताना तर काही दाखवलं नाही पण डायरेक्ट डोक्यावर ठेवून मग मोबाईलमध्ये शूटिंग चालू केली आणि इतकं भारी वातावरण होतं, डायरेक्ट गरमच होतं। काका तिकडून आणत होते, मी इकडून आणत होतो, डायरेक्ट टाकलं गाड्यातून भरून गेलं। गाड्या भरलं नाही अजून बाकी आहे बरं का, पाहतो पूर्ण व्हिडिओ। आणि गाडं भरल्यानंतर म्हणतं बोर असेल तर जाऊ म्हणतो, थोडं गोड तोंड पण करू। तेवढ्यात एक काट्याचं डायरेक्ट सुया टोचायला लागून गेले। मग मी इथं बोर आहे चाल बसून गेलो। मग माझ्या डोक्यामध्ये डायरेक्ट असा विचार आला की बोरं पण पडलेले आणि मिरची पण आहे म्हणतं, मिरची खाऊन बोर खाऊन बघू म्हणतं काय टेस्ट वाटतं म्हणतं। तर बघा तुम्ही पुढे काय होतं तर, आणि मी बाकीचे बोरे वेचून घेतले म्हणतं। आता चांगली मिरची कुठे मिळेल, काकांनी पावडर तर मारलेली नाही ना, पाहून घेतो मी नेमन डायरेक्ट। मग आणि इकडं पहिले मिरची तोडली बरं, मिरची तोडतात मग खाली मी डायरेक्ट असं कतरून घेतो, कतरली बघा तुमच्या समोरच कतरून घेतली आणि खाल्ली भाऊ मग डायरेक्ट तिखं लागून गेलं भाऊ, मला डायरेक्ट बेकारच तिखं लागून गेलं। मग मी आता डायरेक्ट बोर खाण्यास सुरुवात करतो भाऊ। फेका म्हणतात एक मिरचीच्या नादात मला जास्त तिखं लागून जाईल, मिरचीच्या नादात तिखं लागल्यामुळे म्हणतं भाऊ आता पहिले पाणी प्यावं लागेल। पाणी पिण्यासाठी मी तिकडे जाणार होतो, पाणी पिल्यानंतर पाणी पिऊन येत होतं तर इकडे झेंडूचे फुलं ते सर्व एक नंबर दिसत होतं डायरेक्ट। तरी पण मी बोरच खात होतो, म्हणतं भाऊ खोकला जर आला डॉक्टर जवळ जावं लागेल, 100-200 खर्च करावा लागेल डायरेक्ट। आपलं सर्व काम आपटून निपटून मी आता डबे वाहतोय डायरेक्ट। आपल्याला याला मिरचीच्या रोपाला पाणी मारायचं होतं, मग मिरचीच्या रोपाला पाणी मारण्यासाठी ती झारी होती, झारीमध्ये पाणी भरून डायरेक्ट सप करून डायरेक्त सर्व ठिकाणी पाणी मारून दिलं। बघा किती छान पाणी मारलेलं आहे मी। आणि मिरचीचं रोप एकच नंबर आहे, डायरेक्ट तिथंच फुलर लागून गेलं, कारण की 2 महिन्याचं आहे ते। 2 महिन्याचं काबं झालं माहिती का, शेतात देवाचं पाणी पडत होतं आणि शेत तयार करायला थोडा टाइम लागून गेला आणि पहिली भरणी मारून गेली डायरेक्ट 8-10 बनायला लागणार होतं। मग इतकं तर काही व्हिडिओमध्ये दाखवणार नाही मी, तर मी सप पाणी मारून डायरेक्ट इकडे बाहेर आलो तर डायरेक्ट पहा तुम्ही इतकं भारी वातावरण होतं। डायरेक्ट म्हणतो बो काका 2 वाजून गेलेले आपल्याला आता घरी जायचे नाही रे। काका म्हणे थांब नाही आपण 5 वाजेला घरी जाऊ म्हणे। म्हणतो चालेल भाऊ 5 तर 5 आपल्याला काय 2 वाजले म्हणतं, असं सांगतो तुम्ही काकाला। तू तर ऐकत नाही होते काका, 5 वाजेपर्यंत थांब म्हणे, काही नाही देव निवरून गेलेला आहे म्हणे, ऊन पडून गेलेलं आता नाही पाऊस येणार म्हणे। म्हणतं चालेल 2 तर 2। मग आम्ही इथं विहिरीकडे पाणी पिण्यासाठी जात होतं, पण तिथे मुलं होतं त्यांचं गाडं पुसून गेलं होतं, त्यामुळे आपल्याला काही जास्त ताण नाही घ्यायचं होतं। मग चला भेटू नंतरच्या